चला मॅच ऑन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कर्मदेव सर्व कार्यासु सर्वदा. गणपती बाप्पांना नतमस्तक करत असताना आपण करूया त्या स्पर्धेची सुरुवात. करूया त्या आजच्या दिवसाची सुरुवात. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना हे मानाचा त्रिवार मुजरा करत जाऊयात या मॅचच्या दिशेने. आणि करूया त्या मॅचला सुरुवात. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. P1चं हे पहिलं षटक. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघाने देऊयात या मॅचसाठी, या स्पर्धेसाठी, खरं तर या स्वराज ट्रॉफीसाठी देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हेमंत आहेत. मॅचला आपण करतोय ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. स्ट्राईक वरती बॅट्समन संदेश आहेत. एक विस्फोटक फलंदाज आहेत. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्याच बॉल वरती इथे फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. आणि त्यानंतर पहिल्याच बॉल वरती हेमंत मात्र आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच मात्र कंप्लीट केली आहे. आणि पहिल्याच बॉल वरती मात्र पहिलाच दे धक्का टीम श्री गणेश दहिवली संघाला. फलंदाज संदेश मैदानाच्या बाहेर. वरती मात्र पहिली विकेट मिळाली टीम जोबिलीपाडा संघाला. सुरुवात चांगली पाहायला मिळते. अगदी हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न इथून संदेशने नक्कीच केला होता, परंतु त्यानंतर पाहिलं तर अगदी कुठेतरी तो डिसिजन थोडासा चुकीचा राहिलाय. कारण की अगदी क्रिकेट खेळत असताना तुम्हाला हवेचा हे देखराख पाहणं फार महत्त्वाचं आहे. हवा कोणत्या दिशेने जाते, कुठे चाललाय, कशा प्रकारे स्टार्ट करावं लागेल, सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच धरून चालाव्या लागतील. अगदी क्रिकेट हा जंटलमॅन गेम नेहमीच आपण म्हणतोय. यस मैदानाच्या आतमध्ये मयूर काठावले आलेत 1 डाऊन वरती, तिसऱ्या क्रमांकावरती आलेत, परंतु पहिलाच बॉल खेळत असताना यश पंचा बॅट कट आहे ना 22च्या माध्यमातून या ठिकाणी ही पहिली सिंगल मिळेल टीम श्री गणेश दहिवली संघाला. मॅच ऑन. इथे देखील फुलटॉस चेंडू, फटका फसला. डिपर खेळाडू दूरवरती आहेत, अगदी त्यांच्या आबाक्याच्या बाहेर हा चेंडू. बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार. चार धाबा आल्यात. अगदी इथून मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली सुरुवात सध्या करत असणारा केतन दे दनादन. त्याच्या बॅटमधून अगदी क्लासिकल फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आधी चौकार, परंतु त्यानंतर आलाय मोठा फटका, अर्थातच षटकार. स्ट्रोक होता, कंट्रोल फटका होता. अगदी आपण पाहिलं तर चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी होता. पहिलं बॉल अगदी बाहेरच्या दिशेने जातोय, फक्त या ठिकाणी फ्लिक केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय. सुरुवात दमदार करत असताना अगदी आताचा चेंडू आपण पाहिलं तर इथे ऑनसेटला फक्त दिशा दिली आहे व त्यानंतर इथे एक सिंगल एकवटली जाते. सध्या तरी इथून केतन भरपूर चांगली सुरुवात करत असताना अगदी संदेशला देखील अशाच प्रकारे सुरुवात करायची होती, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आला. तिथे थोडंसं असं वाटलं की आता दहिवली संघाची सुरुवात थोडीशी डगमगते, परंतु मयूर आणि केतन पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करतात. व्हॉट अ शॉट. बॉलला पाहिलं, वेट अँड वॉच, शेवटपर्यंत येऊ दिला आणि त्यानंतर शेवटच्या मुमेंटला बॅटचा फेस, बॅटचा चेहरा ओपन केला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग मध्ये. तिथे देखील धावा मिळतील 4. शेवट गोड करत असताना या पहिल्या ओव्हरचा अर्थातच P1चा पहिला षटक कंप्लीट झालाय आणि दमदार सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला होता,
तदनंतर अगदी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 16 धावा जमा केल्यात, म्हणजेच स्वप्नावत सुरुवात आणि फ्लाइंग स्टार्ट इथे निर्माण केली आहे, ते म्हणजेच श्री गणेश दहिवली संघानं डीजे. आतापर्यंत 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांची सुरुवात चांगली म्हणावी लागेल, कारण की पहिल्या बॉलवरती विकेट आला. त्यानंतर जसे नवीन बॅट्समन आले, मयूरने खऱ्या अर्थानं धाबांची सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र केतन ही मात्र दनादन सुरुवात केली आहे. म्हणजेच पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती चेतन आहेत. अगदी एका बाजूला आपण पाहिलं तर चेतन आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर आता केतन आहेत. म्हणजेच दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये टनाटन कामगिरी करावी लागेल. येस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. मॅच ऑन. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला बॉलला लॉफ्ट केलाय. फटका दमदार. बॉल चाललाय सरळ सीमा पार. हवेच्या लाटांवरती स्वार होताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. चला, आमचे जे ऑल इंडिया जे आमचे बॉल बॉय आहेत त्यांना विनंती असेल, आपण आला असाल तर आपण चेंडूपर्यंत पोहोचायचं आणि अगदी जर का त्या क्षेत्रात आमचे कोणी प्रेक्षक असेल, प्रेक्षकांना विनंती असेल, आपण आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. आपण चेंडूपर्यंत पोहोचायचं आहे, जेणेकरून कोणत्या प्रकारची मॅच थांबणार नाही आहे. यस, बॉल तिथे मिळाला आहे. पहा, जर का या ठिकाणी पहिल्या ओव्हर नंतर आपण सेकंड बॉल देतोय, जर का सेकंड बॉल इथे अवेलेबल नसेल तर नक्कीच नवीन बॉल तुम्हाला देण्यात येईल. ही देखील महत्त्वाची सूचना आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. जर का आपण पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर आपण नवीन चेंडू देतोयच, परंतु जर का दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॉल हरवला, फुटला, खराब झाला, जर का इथे सेकंड बॉल अवेलेबल नसेल तर तुम्हाला नवीनच बॉल देण्यात येईल. याची नोंद सर्व संघाने ठेवायची आहे. मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती अगदी चेतनचा मात्र भव्य स्वागत केलाय फलंदाज केतननं. 6 धावा मिळाल्या आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 22. पुन्हा एकदा वन्स अगेन ओड शॉट. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू, बॅटच्या रेडार मध्ये आणि अप्रतिम या ठिकाणी फटका पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अगदी इथून भरपूर चांगली सुरुवात सध्या करत असताना टीम श्री गणेश दहिवली संघासाठी अगदी ओपनिंग प्लेयर आहे त्या ठिकाणी केतन मैदानाच्या आतमध्ये अगदी दनादन सुरुवात करत आहेत. फुलटॉस बॉल. पहिल्या 2 बॉलवरती अगदी ऍक्शन, परंतु तदनंतर तिसऱ्याच बॉलवरती रिॲक्शन गोलंदाजांचा. अगदी या ठिकाणी केतनला बाद केले गोलंदाज. चेतननं फलंदाज बाद पलटवार केलाय. विकेटचा पतन. धक्का दुसरा टीम श्री गणेश दहिवली संघाला. डीजे रोहिदास यांच्या माध्यमातून अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकाल अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी शिवाजी महाराजांना आपण करूयात मानाचा त्रिवार मुजरा.
अगदी महाराजांनी अगदी मुठबळ मावळ्यांना एकत्र करून मात्र भलं मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं. खरं तर महाराजांची प्रतिमा आपण अगदी स्क्रीनवरती पाहायला मिळाली. खरं तर ओमसा MTC सातत्यानं स्पर्धेला चार छान लावत असताना आणि भरपूर चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन राजेश आहेत. यस मैदानाच्या आतमध्ये मागील चेंडूवरती पाहिलं तर थोडीशी अपील नक्कीच झाली होती, परंतु पंचांना कोणत्या प्रकारचा या ठिकाणी परिणाम झाला नाहीये. या ठिकाणी डॉट बॉल. अगदी त्याच दरम्यान अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय प्रकाशदादा पंडे या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे भूषणदादा पंडे यांच्या माध्यमातून खरं तर श्री गणेश दहिवली संघ आणि जोबिलीपाडा या दोन्ही संघांना मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आयोजनाला देखील त्यांच्या माध्यमातून अगदी शुभेच्छा आल्यात. खरं तर भूषणदादा पंडे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. मॅच ऑन. वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दर्शनात पाहायला मिळेल. अर्थातच इथे आणखीन एक डॉट बॉल. जेव्हा जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळते ना तेव्हा तेव्हा गोलंदाजांचा जो आत्मविश्वास सेल्फ खरं तर कॉन्फिडन्स असतो तो नेहमीच उंचावला जातोय आणि इथून जसा विकेट आला लगातार मात्र 2 चेंडू डॉट आलेत. भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज चेतनच्या माध्यमातून शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आहे. फुललेंचा बॉल अगदी ऑन साइडला हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलं डीप मध्ये. अगदी संकेत आहेत परंतु इथे कदाचित चुकीचा कलेक्शन राहिलाय. थ्रो चांगला होता परंतु चेतननं थोडीशी घाई केली आहे आणि क्रिकेटमध्ये घाई करून चालणार नाही मित्रांनो. जिथे तुम्हाला सातत्याने कंट्रोल दाखवावा लागतोय. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार आले होते. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेटला कमबॅक केलं, वापसी केली, पुनरागमन केलं व त्यानंतर सातत्यानं डॉट पर्सेंटेज पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉलवरती जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळवल्या म्हणजे थोडीशी मिस्टेक आणि त्यानंतर 2 धावा. पाहता पाहता 2 षटके इथनं कंप्लीट झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 30 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये श्री गणेश दहिवली संघाची सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली. अगदी आज दहिवली टीमच्या स्क्वॉडमध्ये अगदी आपण पाहू शकाल नक्की आज श्री गणेश दहिवली टीमच्या स्क्वॉडमध्ये नक्कीच आपण हलद्या गवली यांना आपण पाहणार आहात. नक्कीच हलद्या गवली खरं तर एक चांगले खेळाडू आहेत, त्यांना नक्कीच आज संधी मिळाली आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आज आमचे खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक आमचे बालकृष्ण मुंडे साहेब देखील आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. यस मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सनत करत आहेत. मॅच ऑन, गेम ऑन. स्ट्राईक वरती मयूर आहेत, फटका फसलाय, शॉट कव्हरला आहेत तिथे खेळाडू. यस या ठिकाणी आपण पाहू शकाल तिथे नरेश होते. नरेश चोखाटे मात्र कशा प्रकारे चुका करतील नाहीये परंतु भरपूर चांगला जजमेंट आणि इथे विकेटचं पतन आणि खेळाडू बाद. या ठिकाणी आणखीन एक विकेटचं पतन नक्कीच पाहायला मिळालं. अगदी इथून मात्र सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये दहिवली संघाची सुरुवात चांगली राहिली परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये सध्या तर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा या ठिकाणी टीम जोबेली पाडा संघ इथे नक्कीच कमबॅक करतोय का. इथे यस पंच या ठिकाणी हाईट फॅक्टरचा डिसिजन आहे. यस पंचांचा ठिकाणी हा निर्णय आहे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी नक्कीच घेण्यात आलेली आहे. आता इथून चेक केलं जाईल या चेंडूवरती हाईट फॅक्टर आता मॅटर करेल. यस फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन केलं जाईल. फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. खरं तर बालकृष्ण मुंडे साहेब आहेत. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर संचालक आहेत. मैदानाच्या आतमध्ये मोठी जबाबदारी आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी उतरलेत. फुलटॉस बॉल आणि या ठिकाणी फुलटॉस बॉलला ऑनसाइडला लॉफ्ट केलंय, परंतु तिथे डीप मध्ये खेळाडू उपस्थित. यस, इथे कॅच मात्र कंप्लीट केली गेली आहे, परंतु आता इथून बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. यस, आता इथून चेक केलं जाईल. प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह्यू देतोय आणि आता इथून यस, इथे देखील फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे इथे आणखीन एक विकेटचा पतन. गोलंदाज सनदचं कौतुक करायला पाहिजे. लगातार मात्र 3 बॉल मध्ये 3 खेळाडूंना बाद केला, म्हणजे ज्या आजच्या दिवसामध्ये ही पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली जाते. ही पहिली विकेट हॅट्रिक मात्र या आजच्या दिवसात सनद गरजच्या नावावरती डीजे. मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 बॉल मध्ये 3 धक्के दिले गेले. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. इथे लेट कटचा फटका, बॉलला सरप पाठवला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवातीला आपण पाहिलं लगातार 3 बॉल मध्ये 3 विकेट आले होते, परंतु जसा मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आले आणि पहिल्याच बॉलवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकारला गावलाय. 4 धावा आल्या त्या ठिकाणी. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 धावसंख्येवरती आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सनद गरज काय कामगिरी करतात. लगातार मात्र विकेटचा सिलसिला इथे सुरू आहे. तू चल मैं आया अशी स्थिती सध्या सुरू आहे. टीम श्री गणेश दहिवली संघाच्या माध्यमातून इथे प्रतीक कडवला देखील जावं लागेल. डगाट मध्ये धक्का या ठिकाणी लागतोय, तो म्हणजे तब्बल 6वा टीम दहिवली संघाला फलंदाज बाद. हे शेवटचं षटक. आता इथून शेवटच्या षटकात इथून श्री गणेश दहिवली संघाला सातत्यानं आता मैदानाच्या आतमध्ये टॉप गिअरची बॅटिंग करावी लागेल. प्रत्येकी बॉलवरती मात्र प्रतिहल्ले करावे लागतील. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आशिष. पहिलाच बॉल फटका चांगला अगदी अगदी खेचून मारलाय. 20 मध्ये बॉलला पाठवलाय लॉंग ऑफला, परंतु इथे सध्या तरी घडलंय काय, इथे आणखीन एक विकेटचा पतन केला जातोय, परंतु कोणता खेळाडू बाद असेल इथे पंच नक्की सांगतायत. यस, या ठिकाणी कदाचित मी तर म्हणेन निशांतला मैदान सोडावं लागेल. यस पंच, क्रॉसिंग चेक करायचंय का? यस, थांबायचंय दोन्ही खेळाडूंना. अगदी इथे चेक केलं जात आहे. पहिली धाव तर कंप्लीट आहे. डीप मध्ये काय फिल्डिंग झाली आहे, एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केली आहे. अगदी
चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया इथे एकाच ॲक्शनमध्ये केल्या जात आहेत. सध्या तरी इथे क्रॉसिंग पाहिलं जातं, कोणता खेळाडू बाद आहे इथे पाहिलं जातं. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. अगदी पूर्णपणे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा इथे वापर केला जातोय. चला या ठिकाणी प्रतीक बाद आहेत. येस, चला क्रॉसिंग झाले नाहीये, प्रतीकला जावं लागेल डगआउट मध्ये. येस, राजेश आहेत माफी. चला राजेश यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अगदी निशांतला पण पाहू शकाल. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू. सध्या तरी शेवटच्या षटकात चांगला कमबॅक सध्या सुरू आहे टीम जुबलीपाडा संघाचा, परंतु इथे फुलटॉस बॉल होता. इथे नशिबाची साथ मिळाली, परंतु डीप मध्ये काय फिल्डिंग झाली आहे, वेल स्टॉप. परंतु तदनंतर या बॉलवरती जबल यस 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा मिळतील, परंतु इथे नक्कीच तिथे बाबू होते, बाबूचंही कौतुक करायला पाहिजे. चांगली फिल्डिंग आपण पाहूयात ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे बॉलला इथे अडवण्यात. हो, शेवटच्या मोमेंटला अगदी या ठिकाणी अगदी पायानं बॉल अडवण्यात आला. चांगली फिल्डिंग केली जाते. 2 धावा वाचवल्यात. अगदी या ठिकाणी फिल्डिंग करत असताना बाबूनं आपल्या टीमसाठी 2 धावा मिळाल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 37. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा बनल्या होत्या, परंतु तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबांसाठी संघर्ष करावा लागतो आणि चौथ्याही ओव्हरमध्ये एका धाब्यासाठी दहिवली संघाला आता संघर्षच करावा लागतोय. यॉर्कर लेनचा बॉल ऑन साइडला अगदी खोदून काढलाय, फटका चांगला डीप मध्ये. अगदी इथे पाहिलं तर नक्कीच चेतन आले होते. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2 धाबा. शेवटच्या षटकात जेवढ्या धाबा येतील तेवढ्या महत्त्वाच्या राहतील टीम दहिवली संघासाठी, कारण की प्रत्येकी धाबाचं महत्त्व तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकी बॉलवरती प्रत्येकी धाव एकवटली जाते. आत्तापर्यंत 4 बॉल फेकले आहेत आशिषनं आणि 5 धाबा खर्च केल्यात. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. ऑनसाइडला बॉलला लाफ्ट केलाय, परंतु इथे फटका आपण पाहू शकाल फसलाय. अगदी मिड ऑफला बॉल जातोय. इथे खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी इथे 2 धाबा मिळतील. नक्कीच आता इथून आणखीन एक विकेटचं बदन. अगदी अन्वेष म्हणजेच हलद्या गवळी आता यांना जावं लागेल डगआउटमध्ये. फलंदाज बाद. शिल्लक आहे आतापर्यंत या षटकात. अगदी आशिषनं जबल 7 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकवरती निशांत आहेत. निशांतनं सध्या तरी चांगला डाव सुरू ठेवलाय. शेवटच्या षटकात प्रत्येकी बॉलवरती धावांना महत्त्व दिलं जातो. ऑन साइडला बॉलला पाठवलंय डीप मध्ये. संकेत आहेत म्हणजेच नो टेन्शन. अप्रतिम जजमेंट. शेवटच्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन. पाहता पाहता पहिला सत्र इथं कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रात भरपूर चांगली या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये दहिवली संघाने तब्बल 30 धावा बनवल्या, परंतु तदनंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर अवघ्या जबल 11 धावा बनवल्यात. म्हणजेच पहिल्या 2 षटकात 30, तदनंतरच्या 2 षटकात 11. कुठेतरी शेवटच्या 2 षटकांमध्ये थोडीशी कमी बॅटिंग राहिली, थोडीशी नक्कीच आपण पाहिलं जिथे विकेटचं पतन आले तिथे संघ थोडासा बॅकफुटवरती आला आणि तिथून पुन्हा एकदा जुबिली संघानं पलटवार केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धावा आणि 42 धाबसंख्येचं टार्गेट या ठिकाणी देण्यात आलंय टीम जुबिलीपाडा संघाला.
बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दैवली संघानं चला नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत ते म्हणजेच ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकेबली. चला नेक्स्ट मॅच टीम ओम कोंडेश्वर भोज आणि श्री गणेश क्रिकेट संघ मानकेबली. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी आपण यायचं आहे. अगदी पहिल्या सत्रात पाहिलं तर 41 धावा बनल्या गेल्यात टीम दैवली संघाच्या माध्यमातून आणि 42 धावसंख्येचं टार्गेट आता जुबिली पाडा संघासमोर आहे. आणि या 24 बॉलमध्ये अर्थातच 4 षटकांमध्ये या 42 धावा आता बनल्या जातील का की गोलंदाजी करत असताना दैवली संघ इथे मैदानाच्या आतमध्ये आपली ताकद आपल्या घरच्या मैदानावरती दाखवेल हे देखील पाहूयात. परंतु या मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसऱ्या इनिंगमध्ये कशा प्रकारे धावतं विवरण असेल आणि ते धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अर्थातच वाईस ऑफ बदलापूर मानकेवले आमचे राहुल चव्हाण सरांचा आभार. थँक्यू सो मच डीजे. होती सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. आज खरं तर गणपती बाप्पाचा दिवस आहे, संकष्टी चतुर्थी आहे आणि खरं तर आज सुरुवात देखील आपण करतोय गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं. 4 वेद 14 विद्या 64 कलेचा दाता अधिपती बाप्पा माझा गणपती. आणि खरं तर ही स्पर्धा देखील तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ आयोजित आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांची कन्या स्वरा हिच्या दाबानं ही स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. 4 दिवस ही स्पर्धा रंगते आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये तुम्हाला जरूर ही स्पर्धा पार मिळेल. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आणि त्यासोबत दैवली गावचे उद्योगपती समाजसेवक आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. पहिलाच बॉल तुम्ही पाहिला. खरं तर बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फटका फसला आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय आशिष. संकेतच्या साथीने आपण पाहिलं बॅट्समॅन बाबूला आणि आता आशिष दाखल होतो. पहिल्या बॉलवरती विकेट मारली, पुढच्या बॉलवरती केतन वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली. धावफलक तुम्ही पाहता इथून 42 धाबा चेस करायचे. पुढचा बॉल शुभम होते, बॉलला तुम्ही फेक करतात. थोडंसं वेळ घेतला दरम्यान एक चिके सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकते. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच श्री गणेश क्रिकेट संघ बानकिवली विरोधात ओम कोंडेश्वर भोज. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. टीम श्री गणेश मानकिवलीची कॅप्टन इथे पोहोचले. टीम ओम कोंडेश्वर भोज लवकरात लवकर आपण यायचं आहे. बरोबर या
यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू उपस्थित, बेडॉनचा खेळाडू पुढे सरकलाय. राजेश हजारे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आज इनॅक्शन मध्ये घरच्या मैदानावरती खरं तर दैबरी संघ मैदानावरती खेळताना दिसतोय आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. श्री गणेश जोबिलीपाडा विरोधात तुम्ही पाहताय संघ श्री गणेश दहिबरी. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगतीये. बॅटची कडा यष्टीरक्षक प्रतीक गुरुनाथ कडव बीट झालेत आणि त्यानंतर फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. दरम्यान मिळतीये एक चिकी सिंगल. आणि जसं आता प्रतीक बीट झालेत ना तसा मॅन्टॉर अजय काठवले नाराज झालेत. कारण स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही पाहताय त्यांची भूमिका देखील मोठी आहे. स्कोररच्या भूमिकेत त्यांना तुम्ही नेहमीच पाहताय. बरोबर तयार बॉल ट्रॅकवरती केतन निहारे ड्राईव्ह केलाय. पुढे एकदा मिडॉनला खेळाडू उपस्थित. दोन्ही खेळाडू एका एंडवरती आणि आता अपघात निश्चित होता. इथून आशिषला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. जरा गणपती बाप्पाचे संगीत येऊ द्या. सकाळी सकाळी डबल मिनिंग नको आहे. आणि आता आमचे दिगंबर सुरोशे देखील तापले जातील. त्यामुळे लवकरात लवकर चांगले संगीत येऊ द्या. नवीन बॅटर मैदानावरती नरेश चोखाटे खेळाडू तुम्हाला बालमेल मॅक्सवेल मैदानावरती दाखल होतो. या बातमध्ये तुम्ही पाहताय दूध ताकद टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आज फोटोग्राफर दीपेश देखील आहेत. वेलकम, स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अजय काठवले आपल्याला माहिती देतात 3 ते 4 खेळाडू रिटायरमेंट केलेत या स्पर्धेच्या माध्यमातून. या टीममध्ये टीम दहिवलीमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अपील भरपूर स्ट्रॉंग होती परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळे आपण पाहतोय ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय आणि टीमची टोटल स्कोर बोर्डवरती पहिल्या ओव्हरच्या अंती 2 विकेट मारलेत. फक्त 4 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आज नामांकित पंच विवेक गायकवाड सरांना तुम्ही पाहताय. जो खेळाडू आपण पाहतोय जोवली टीमसाठी नेहमीच त्याने नेतृत्व केलं परंतु आता सध्या घडीला अंपायरिंग त्यांची स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये देखील 2 दिवस करता त्यांना आपण पाहतोय अंपायरिंग करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत याच पंचक्रोशीतील एक चांगला खेळाडू होते सोबत ज्यांनी 3 दिवस या स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग केली. निखिल धुळे आपल्यासोबत जोडले गेले आणि त्यानंतर तिसरे अंपायर आपले केपी कुणाल पेनकर सर मॅन फ्रॉम बदलापूर गाव असे 3 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचे बरपूर्वक स्वागत. अजय काठवले स्कोररच्या भूमिकेत परंतु आता आपल्यासोबत या पहिल्या मॅचसाठी खरं तर ते तोलपांच्या भूमिकेत आहेत. आणि स्कोरर आमचे समीर खाडे 4 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ कालच्या दिवसामध्ये समीर खाडेचा आपण पाहिला. मार्दबादचा किताब त्याने जिंकला. तोच खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्कोररच्या भूमिकेत आहेत. वरील ट्रॅकवरती गोलंदाज राजेश हजारे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. प्रतीक कडव असतील, मयूर काठवले, राजेश हजारे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जागेवर खेळायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा पंच सांगतात ऑफस्टिकच्या बाहेर आहे. त्यामुळे इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. धावफलक पुढे सरकतोय. आमचे स्टायलिश खेळाडू कुमार जगन्नवले यांचं आगमन झाले. वेलकम. आणि लवकर त्यांची सेकंड इनिंग देखील चालू होईल. त्याला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. ऑन साईडला खेळतलाय, फटका चांगला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला हलवून देखील दिला नाही. बॉल सीमा पार, षटकार. दादाने सांगितले षटकार. त्यामुळे धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 11. टार्गेट या मॅचमध्ये होतं 42 धावांचा. 11 धावा आता बनल्यात. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. चला चेंडू लवकरात लवकर पाठवा. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 बॉलचा खेळ संपला. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. फलकावरती 2 ताकदवर टीम बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला. स्कोर लेगला बाळूदादा यांच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नरेश चोखाटेचा वार, सलगचा दुसरा षटकार.
आणि आमच्या ओमकारजी शेट्टे यांचे ते जवळचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोरबोर्ड वरती 20 धाबा फरकावरती जोडले गेलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 22 धाबाची गरज. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 12 बॉल 22 धाबा, इथून मात्र 1 धाबा लागतील या मॅचमध्ये. त्यामुळे आपण पाहतो इथून छोटीशी टीम मीटिंग आता बोलण्यात आली आहे, परंतु या मॅचमध्ये आता 12 बॉलमध्ये 22 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील. सध्याच्या घडीला चेंडू मयूर काठवले यांच्या हातामध्ये दिसतोय, परंतु लक्की बॉलर कोणता हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय. यस, मयूर काठवले बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत. यंगस्टर खेळाडू आहे मिस्टर KKC. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर डोके नाईटमध्ये काप बॅटिंग केली होती, एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला षटकार आणि त्यानंतर ते रील भरपूर व्हायरल देखील झाली. मिस्टर सुपला म्हणून त्यांची ओळख आहे. जेव्हा जेव्हा मैदानावरती दाखल होतात एबडी स्टाईलनं फटकेबाजी त्यांची तुम्ही नेहमीच पाहिली, परंतु आज या मॅचमध्ये बॉलिंग करायचे. ओव्हर नंबर 3चा खेळ त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. आणि मॅन्टॉर खरं आमच्या अजय काठवलेने डोक्याला हात लावलाय, परंतु पाहायचं या मॅचमध्ये आता होतोय काय. 12 बॉल 22 धावांची गरज. पहिलाच बॉल बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. टप्पा पडला, भरदा बेगाने बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. विश्वास दाखवलाय मयूर काठवलेवरती, त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आता मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. बरोबर तयार राऊंड द विकेट ना. दुसरा देखील चेंडू लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बॉल केली, त्यामुळे आता या मॅचमध्ये 11 बॉल 21 धाबाची गरज आहे. सलगचे 3 डॉट बॉल जर टाकले तर आमचे बंधू कडू यांच्याकडून 300 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. मयूर काठवलेला याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर तयार. हाफ ट्रॅकर बॉल खेळला आडवा बाटन मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. येतोय षटकार आणि आमचे मित्र जीवा धुळे यांच्याकडून नरेश चोकाटेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या स्पर्धेमध्ये जर नरेश चोकाटेच्या बॅटमधून सलगचे 2 बॉल 2 षटकार आले तर जीवा धुळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. बरं तयार. बिग हिट पुन्हा एकदा खेळला ऑन साइडला खेळाडू उपस्थित. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अखेर मयूर काठवलेवरती चढवलाय हल्ला. बोलतोय फलंदाज बाबूचा बल्ला. बॉल सीमा पार. षटकार. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतीये 33. गतीमध्ये मिश्रण फसवले, परंतु एसच्या मागे फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. निशांत देसले 2 धाबा इथे मिळतील. आय थिंक बाबूचा झेल सुटला होता निशांतकडून आणि त्यानंतर आता 2 सलगचे मोठे फटके आपण पाहिलेत आणि संघ अडचणीत सापडलाय. 35 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 7 धाबाची अजून करते या मॅचमध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 7 धाबाची गरज. गतीमध्ये मिश्रण चेंज द पेस. एस्टेटच्या मागे प्रतीकला आज मात्र चेंडू काही सापडत नाहीये. सिंगल भीतीय 22 की लेग बाईज पंच घोषित करतील बॅटकट. त्यामुळे आता सिंगलच्या साथीर धावफलक पुढे सरकत असताना 36 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 धाबाची गरज या मॅचमध्ये. नरेश चोखाटे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनचा खेळाडू दीपेश कडून चूक होती आणि त्यानंतर शर्यत लागली आहे. निशांत आणि चेंडू मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूने शर्यत जिंकली आहे. धाव मिळते 4. येतोय चौकार. टीम ओम कोटेश्वर भोज टॉस साठी लवकरात लवकर या.
फक्त 2 धाब्याची गरज आहे. दाखल होतोय. विजय राजवीर उत्तम मुंडे नवीन बॉलर दाखल होतोय. शुभम आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे बेती आहे. ड्राईव्ह केलाय, सिंगल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं केलं राजवीरनं, त्याच्यासाठी टाळा वाजल्या पाहिजे. परंतु हा सामना इथे जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ जोबिली पाडणं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम श्री गणेश दहिवली. चला प्रतीक, नेक्स्ट मॅच विनर खेळवायची का? चला विनर खेळवायचे, त्यामुळे जोबिली पाडा लवकरात लवकर टॉससाठी या आणि त्याच्या विरोधात RD11 जर्मन चांदप